पसंतीच्या उमेदवाराला 1 क्रमांकाचे मत दिले तरी मतदान राहणार ग्राह्य. अमरावती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांची माहिती. दुसरे मत देणे सक्तीचे नाही. अफवांना ब्रेक. इतर उमेदवारांना पसंतीक्रम न दिल्यास मतपत्रिका बाद होणार नाही. जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन. 453 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधी मतदारांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनात न बाळगता निर्भयपणे व नियमानुसार आपल्या पसंतीचा हक्क बजावावा. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या पद्धतीबाबत मतदारांमध्ये असलेला संभ्रम निवडणूक विभागाने पूर्णपणे दूर केला आहे. बॅलेट पेपरवर मतदारांनी आपल्या पसंतीच्या कोणत्याही एका उमेदवाराला पहिल्या क्रमांकाचे 1 मत दिले आणि उर्वरित 2 उमेदवारांना मते दिली नाहीत तरीही ते मतदान पूर्णपणे वैध आणि ग्राह्य धरले जाईल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 करिता गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. या मतदानाकरिता जे मतदार आहेत ते आपले महानगरपालिका आणि नगरपालिकांचे सर्व नगरसेवक या ठिकाणी मतदार असणार आहेत. मतदान करण्याकरता त्यांना जांभळ्या रंगाचा स्केच पेन जो आयोगानं पुरवलेला आहे त्याच स्केच पेननं मतदान करायचं आहे. आणि मतदान बाद होऊ नये म्हणून काय काळजी घेणं आवश्यक आहे याबाबतच्या सविस्तर सूचना प्रत्येक मतदारांना आपण लेखी स्वरूपात कळवलेल्या आहेत, उमेदवारांना कळवलेल्या आहेत. मतदान कुठल्या कुठल्या कारणानं बाद होऊ शकतं तर त्याची ढोबळ कारणं असे आहेत की जर आयोगानं दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनच्या व्यतिरिक्त इतर पेननं किंवा इतर साधनानं जर मतदान केलं, पसंतीक्रम जर लिहिला तर ते मतपत्रिका बाद होऊ शकते. पसंतीक्रम लिहित असताना पसंतीक्रम हा फक्त अंकामध्येच लिहिणं आवश्यक आहे. अक्षरामध्ये पसंतीक्रम लिहिला तर मतपत्रिका बाद होऊ शकते. पसंतीक्रम लिहित असताना 1 हा पसंतीक्रम कुठल्या ना कुठल्या उमेदवाराला लिहिणंच कंपल्सरी आहे. जर 1 हा पसंतीक्रम नाही लिहिला तर ती मतपत्रिका बाद होऊ शकते. पसंतीक्रम लिहित असताना एकतर मराठी अंकामध्ये लिहिता येईल, इंग्रजी अंकामध्ये लिहिता येईल किंवा रोमन अंकामध्ये लिहिता येईल. या व्यतिरिक्त इतर कुठल्या भाषेमध्ये लिहू नये किंवा अक्षरामध्ये लिहू नये. 1 पसंतीक्रम लिहिला आणि उर्वरित पसंतीक्रम नाही लिहिले तरी चालतील. तथापि 1 पसंतीक्रम नाही लिहिला आणि डायरेक्ट 2 किंवा 3 लिहिलं तर ही मतपत्रिका बाद होऊ शकते. अशा पद्धतीनं जे काही कारणं आहेत तर त्याची काय दक्षता घ्यावी याबाबत सर्व लेखी सूचना सर्व उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत. ही निवडणूक 18 जून रोजी घेत असताना आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय चोकलिंगम सर आणि अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आशिष येरेकर सर जे स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांच्या मार्गदर्शनामध्ये या मतदानासाठी जय्यत तयारी प्रशासनाने केलेली आहे. मतदान अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदान केंद्रावरती होणार आहे. सर्व मतदान केंद्र शक्यतो तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालय या कार्यालयामध्येच आहेत. या मतदानासाठी 1 केंद्राध्यक्ष व 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई तसेच पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावरती 1 मायक्रो ऑब्झर्व्हरसुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची सुविधा करण्यात आलेली आहे जेणेकरून त्या मतदान केंद्रावरची सर्व प्रक्रिया लाईव्ह या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी आणि ECI यांनासुद्धा पाहता येईल. मतदान केंद्रावरती येणाऱ्या मतदारांना मोबाईल वापरण्याची मुभा नाही आहे, तसे लेखी आदेश आपण पोलीस विभागाला कळवलेले आहेत. प्रत्येक मतदाराचा मोबाईल त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर ठेवण्याची व्यवस्था करण्याबाबत तहसीलदार यांना आदेशित करण्यात आलेला आहे. मतदान हे 18 जून रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेमध्ये आहे आणि हा 18 जून हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी 100 मीटरच्या बाहेरच पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जेणेकरून नागरिकांची कामं बाहेरच्या बाहेर केली जातील त्या दिवसापुरती किंवा दुपारी 4 नंतर त्यांना कार्यालयामध्ये प्रवेश करता येईल. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं पावसाची शक्यता गृहीत धरून छत्र्यांची पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी ठेवण्याचे सुद्धा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं ही मतदान प्रक्रिया 18 जून रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेमध्ये शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याबाबत सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आलेली आहे. 200 मीटरच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेशसुद्धा जारी करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे माननीय आशिष येरेकर सर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चोख बंदोबस्त या निवडणुकीसाठी करण्यात आलेला आहे. मोबाईल अलाऊ नाही. मोबाईल
सांगितलं ना ते. सांगितलं का याच्यात? सांगितलं